आणि परवा त्यांनी लगेच कलाकारांना प्रोत्साहन म्हणून साई मंदिर येथे प्रल्हाद शिंदे यांचे पुत्र आनंद शिंदे नाही त्यांचा प्रदर्शनचा पहिल्याच बॉलवर करण मडवीच्या त्यांचा हा बॅटमधून कार्यक्रम षटकार ठेवला पाहायला त्यांनी मिळाला. तुम्ही तिथेही यायचं. गोलंदाजी धन्यवाद. ट्रॅकवर सुदेश सालुंकेंना आपण पाहू शकता. करण मडवी आणि सलामीची जोडी शुभम पाटील भूमिका स्पोर्ट चिली संघाची ओपनिंग प्लेयर्स मध्ये त्याच्यात दाखल झाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळचा बॉल थोडासा अगदी अगोदर टप्पा ओळखला होता. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी सुदेश सालुंके ओढापड वहाड संघाचा गोलंदाज हा ओळखला जातो आणि पहिल्या चेंडूवर स्वागत जरूर केलंय. मिड विकेट रिझन मध्ये करण मडवीच्या बॅटमधून आपण षटकार येताना पाहिलाय, पण फार महत्वाचा बॉल देखील सुदेश सालुंकेने टाकलाय. यावेळचा बॉल स्लोवर बॉल होता, समोरच्या दिशेनं मिड ऑन मध्ये झेल उडाला होता. झेल सोडलाय आणि जीवनदान मिळालंय करण मडवीला. त्यामुळं एक साधा सोपा झेल सोडलाय. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं बिपिन पावशी तैनात होत्या आणि त्यामुळे करण मडवीला जीवनदान मिळालं. एक विस्फोटक खेळाडू आहे. त्यावेळेचा बॉल अगदी पुढे टाकला होता. लॉंग ऑफ रिझन फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स फक्त कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेले त्या बिनबाद 7 धाबा. भूमिका स्पोर्ट चिरले संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये कळतोय. राधे इंडपायचे सर्व्हिस सर्वात दीपक शेठ पाटील यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. शुभम पाटीलला प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. या डॉट बॉल पाहायला मिळतो. सुदेश साळुंकेचं आपण कौतुक करूयात. मागील सामन्याचा हिरो आणि सध्या चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, पण चांगली वापसी देखील केलंय सुदेश साळुंकेनं. मागील 4 चेंडूमध्ये अवघी 21 धाव भूमिका स्पोर्ट चिरले संघ. यावेळचा बॉल वेगानं बीट करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि चेंडू पडल्यानंतर अगदी यष्ट्यांचा वरून जाताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भूमिका स्पोर्ट चिरली या संघाच्या बिनबाद 7 धाबा. लेट निशांत इलेव्हन दादरपाडा आयोजित सतीश शेटकेनी पुरस्कृत निशांत चषक 2026 पर्व दुसऱ्या. यावेळचा बॉल स्विच हिट करायचा होता. रोहित चिर्लेकरच्या बॉलवर कम्मालीचा झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते तैनात. आधीर भगत टिपलाय झेल. या मॅच मधील गोल्डन विकेट करण मडवी झालाय झेल बाद. पहिला हात लागलाय भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. मॅच मध्ये करू शकला नाही. सरळ बॅटनं फटकी येऊ शकतात, पण स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पण मी कौतुक करेन आदिर भगत या क्षेत्ररक्षकाचं, ज्याने कमालीचा झेल टिपला. 10-12 पावलांचा अंतर चेस केला. त्याला ठाऊक आहे ही महत्वाची विकेट. सुरुवातीला बिपिन पावशेनं झेल सोडला होता आणि त्यानंतर करण मडवीला मात्र माघारी परतवला. सामना अजूनही एन्जॉय करतात राधेंद्रपाशी प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक सर्वात मोठं नामांकित नाव आहे. बेल फिनिशर मेहबूब आणि मेहरबान बैलाचे मालक. बॉल कुणाला मडवी आल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न.
एक्झिक्यूट फटका खेळला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त एकच धाव मिळाली आणि एकेरी धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले ते 8 धाबा. मागील 8 चेंडूमध्ये अवघ्या 8च धाबा आल्यात. सुरुवात चांगली झाल्या, षटकार पाहायला मिळाला. युवराज सर, आपण नेहमी म्हणत असतो की तुमची सुरुवात कशी झाली त्यापेक्षा शेवट कसा झाला क्रिकेटमध्ये याला फार महत्व आहे. आणि सुरुवात चांगली झाली षटकारांना, पण मागील 7 चेंडूमध्ये अवघ्या गोलंदाजाने धावा देखील 2च खर्ची केल्यात. शुभम पाटील ऑन द स्ट्राईक. यावेळचा बॉल लेट कट फटका खेळला, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन गलीमध्ये चेंडू पाठवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडूवर मिळतील धाबा 4. शुभम पाटीलला अकाउंट ओपन केलाय. 4 धाबेनिशी मिळतील 4 धाबा. चौकार. पाटील आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. शुभम पाटीलने जर 40 धावा जर त्याच्या बॅट मधून जमा केल्या तर अजित मोहिते यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज हे शुभम पाटील साठी दिले जाईल. सर्वाधिक सध्या चर्चेचा विषय शुभम पाटील आहे. या वेळचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस करायचा होता, पण हलक्या हाताने खेळून काढला हा फटका, जिथे सिंगल रन आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आणि 2 धावेनिशी धावपटा धाबा लागले गेले. त्या अर्थातच 14 धावा पाहायला मिळतात. रोहित चेलेकरचं षटक. या षटकामधील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये महत्वाची विकेट करण मडवीला बाद केल्या. एक युवा जनरेशनचा खेळाडू, प्रतिभा खेळ त्यानं अनेक वेळा दाखवल्या आणि चांगली चर्चा पाहायला मिळते. एकंदरीत पाहायला गेलं तर एका बाजूला वॉइस ऑफ पुरणप्रसादजी भुईर आणि दुसऱ्या बाजूला युवराजी माळी यांच्यामध्ये होत असताना यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न 20 मध्ये फटका खेळून काढला. गरंगळे चेंडू निघून चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी गडबडलेत. क्विक लगेच दुसरी धाव घेतली गेली आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या तर 16 धाबा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. असं वाटलं होतं की करण मडवी चांगला स्टार्ट करून देईल भूमिका स्पोर्ट चिरली संघासाठी. त्याच्या बॅटमधून धाबा होताना पाहायला मिळतील. मला आठवते मोठेजीचा तो सामना, जिथे सुरुवातीला असं वाटत होतं की मोठेजी सामना अगदी काही चेंडू ठेवून जिंकेल, पण काही गोलंदाजी राहिली होती. यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह पाहायला मिळाला, जिथे फक्त एकच धाव मिळेल आणि सिंगल्सनं 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागले गेले ते 1 बाद 17 धाबा. धाबा थोड्याशा थांबवताना पाहायला मिळतात, ते म्हणजे गोलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतं. चला आपण थोडंसं स्पीडअप करूयात. ओढा पण वहाळ संघ ओळवे नोडमध्ये आपण पाहायला गेलं तर जय हनुमान चषक ही स्पर्धा डे नाईटचा फॉर्मॅट चालू आहे, जिथे आज 8 मॅचेस आता कंप्लीट देखील केल्यात. हे ओळवे नोडचं क्रिकेट आहे. शेलगरच्या मैदानामध्ये गेल्यानंतर पिंट्या शेट यांची नेहमी आठवण येत असते. पंचांना देखील ठाऊक आहे ती स्पर्धा किती अगदी वेगाने खेळली जाते. 17 धावा धावपटला लागले गेल्यात. आणखीन 2 षटकार. चला, विशेष सूचना आहे, एक काम करा, तुम्ही मैदानाच्या बाहेरून बसून मीटिंग घ्या आणि नंतर मॅच चालू करायला लागले तर. चला वॉल टीम या, पण मैदानाच्या बाहेर आपण मीटिंग घ्या लागली तर, आणि नंतर लागले तर मॅच चालू करा. शेवटची वॉर्निंग आहे आपल्यासाठी वॉल टीम, शेवटची वॉर्निंग आहे. पुढचा कॉल तुमच्यासाठी विथ पॅनल्टी असेल. इथे स्पर्धा ही आयोजक कमिटीने ज्या पद्धतीने आयोजित केली तसंच तुम्हाला खेळावं लागेल. ही वॉर्निंग आहे, तर लास्ट वॉर्निंग आहे. चला, वहाळ संघासाठीच नाही तर प्रत्येकासाठी ही वॉर्निंग आहे. त्यामुळे कोऑपरेट करा, आयोजन कमिटीला सहकार्य करा. मागील अजूनही 2 षटकांचा विचार केला तर 17 धावा फक्त धावपटणार पाहायला मिळाल्यात. भूमिका स्पोर्ट चिरले संघ थोडासा बॅकफुटला गेला. शुभम पाटील ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रवीण मुंबईकरला पाहू शकता. बॉल मोठा फटका खेळायचा होता, एक्झिक्यूट करू शकला नाही. मिड विकेट रिझर्व क्षेत्ररक्षक फंबल पाहायला मिळाले. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि या 2 धाबा इथून जोडल्या गेल्यात आणि 2 धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेल्यात. त्या 19 धाबा धावपटा लागल्या गेल्या. चांगली सुरुवात करावी लागेल भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. चांगली पार्टनरशिप तुम्हाला इथून डेव्हलप करावं लागेल आणि स्वतःची इनिंग देखील बिल्ड करावी लागेल. शुभम पाटीलला फार मोठं नाव आहे. शुभम पाटील या गोलंदाजाचा, या खेळाडूचा नेहमी उल्लेख करत असतो की वेगळ्या धाटणीचा हाही खेळाडू आहे. यावेळी बॉल पुढ्यामध्ये टाकला, फटका फसला गेला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं धावले होते. सुदेश सालुंकेनं हा झेल सोडला आणि इथून मात्र झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. आज तो ओढा पण वहाळ संघ आहे ज्याने कित्येक काळ गाजवला. नेहमीच ऋषी नाईक
हे नाव अगदी डोळ्यासमोर येत असते आणि सध्याच्या घडीला ओढा पण वाढ संघ थोडासा बॅकफुटला गेला. सुरुवातीला 2 चुका केल्यात. बिपिन पाऊस आणि त्यानंतर आता सध्या सुदेश सालुंकेनं सोडलेला झेल. तो देखील शुभम पाटीलचा 21 धावा धापडला लागले गेल्यात. 21 रन्स धापडला पाहायला मिळतात. पीबी या नावानं खरं तर खेळाडू प्रसिद्ध आहे. यावेळचा बॉल मागेच ठेवला होता, पॉइंट मधून खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. शुभम पाटीलचा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक दैनात होती. शुभमनं झेल घेतला आणि इथून मात्र दुसरा आदरा लागेल भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. शुभम पाटील होईल झेलबाद. चांगला झेल टिपला तिथे शुभम होते आणि शुभम पाटीलची खेळी मात्र संपुष्टात आल्या. पॉइंटच्या डोक्यावर फटका खेळला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल जिथे शुभम कांबळीनं झेल टिपला. दुसरा आदर लागलाय तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला मयूर मडवी आलेत. 4थ्या क्रमांकावर 20 मध्ये फटका खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ओढा पण वहाड संघाचं आपण कौतुक करूयात. फक्त एकच धाव वेळेल आणि या एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 22 धावा. मोठे फटके थोडे वंचित राहिलेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचितच ठेवलं. त्या अर्थातच भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला धावा बनवून देत नाही आहेत. पण 4 षटकांमध्ये उमेश सर 40-45 धावा तेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुमचा बॉलिंग अटॅक चांगला असेल तेव्हा गोलंदाजीसाठी देखील. यावेळेचा हा बॉल हलक्यात खेळून काढला त्यामुळे सिंगल रन्स देखील मिळाला जाईल. चांगलीशी माहिती सूत्रानुसार येत्या मोराव्याच्या मैदानामध्ये परवाच्या दिवसातच ओढा पण वहाड संघानं फर्स्ट प्राइज देखील जिंकला. त्यामुळे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने देखील ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जी नाईट क्रिकेटची स्पर्धा गाजवल्या. स्वर्गीय गोपाळ शेठ नाईकच्या स्पर्धेमध्ये मालेकरची बाईक करण मडवीने जिंकले. त्यामुळे उरणचं क्रिकेट देखील आता अपडेट झालं. थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळते भूमिका स्पोर्ट चिर्ले. 23 धावा धापडदार पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता अगदी जाऊन यष्टांवरच आदळला. एकच धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय चांगली रणनीती पाहायला मिळत्या. रात्रीमध्ये धाबांची चोरी केली गेली आणि 2 धावेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले. त्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या 25 धावा धापडार पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. रोहित चिलेकेच्या षटकामध्ये 10 आल्यात आणि त्यानंतर प्रवीण मुंबईकरच्या षटकामध्ये अवघ्या 8च धावा जमा करू शकला भूमिका स्पोर्ट चिर्ले. त्यामुळे मागील 18 चेंडूमध्ये धावपट्टा धाबा लागले गेले. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भूमिका स्पोर्ट चिर्ले या संघाच्या 2 बाद 25 धावा. पाडी मैदानाच्या पाठवा. ड्रिंक्स ब्रेक. चला यापुढील होणारा सामना गावदेवी जुई आणि त्यांच्या विरुद्ध विहा अँड नरेश पोड वशेणी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. गावदेवी जुई आणि त्यांच्या विरुद्ध विहा 11 नरेश पोड वशेणी दोन्ही टीमचे कॅप्टन. कोणताही वेळ तुम्ही घेऊ शकत नाही. यात आयोजन कमिटीने तुमच्यासाठी विशेष अनाउन्समेंट केल्या आणि उरण विभाग म्हटल्यानंतर सातत्यानं हे नियमांची अंमलबजावणी केली जाते. ज्यामध्ये उरण पूर्व विभागाच्या क्रिकेटच्या कमिटीचे अध्यक्ष प्रियाजी पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. स्ट्रिक्ट नियम आहेत. मोठी जी आणि त्या विभागातील एक अशी कमिटी आहे सातत्याने या नियमांचे खरं तर ते पालन करत असतात. आणि क्रिकेटमध्ये नियम म्हणजे काय हे जर शिकायचं असेल तर मोठी जीमध्ये जा तुम्ही. अनेक स्पर्धा तिथे पार पडत असतात. वशिडीचे कॅप्टन आलेत गावदेवी जुई. थोडं आपण स्पीडअप करा. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र लॉंग ऑनच्या वरतून पाठवला. कुणाल मडवीच्या बॅट मधून आला हा संघर्षमय षटकार.
स्वागतच केलं या फटक्यानं. ज्या धावांच्या नितांत शोधामध्ये होता भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्या धावांना आता सुरुवात केल्या कुणाल मडवीनं, त्यामुळे मोठा फटका कन्वर्ट केला. आणि कलासागरचे प्रेसिडिंग फाउंडर श्रीकांतजी मुंबईकर आजच्या रात्री रजा घेतात, परंतु उद्या सुद्धा आपल्यासोबत ते जोडले जातील. उद्या येतील ते आपल्यासोबत. आणखीन एक तडाखा डीप विकेटच्या डोक्यावरील चेंडूला पाठवलाय. सलग्न बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय कुणाल मडवीच्या बॅटमधून. दोन चेंडूवर जणू काय जो संघ अगदी शांत होता आणि त्या संघाला गडबडून जागच केलंय. ओढापड वहाड संघाला कुणाल मडवीनं. म्हणून मी म्हणालो की पिरियाल पाटील या नावात एक वेगळी ताकद आहे आणि तीच ताकद आता सध्या कुणाल मडवीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. चला लगेच तिसरा बॉल आपण टाकायचा. तिसरा जर षटकार आला तर अजित मोती यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाणार आहे. लोवर फुल टॉस बी शेप मध्ये फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक सुदेश सालुंकेचं नशीब आज गडबडलंय. त्यामुळे आता इथून मात्र 4 धावा जोडल्या जातील आणि या 4 धावींशी धावा लागले गेल्यात त्या 41 धावा 41 रन्स धावा बनू लागल्या. चांगल्या धावा उभारल्या त्या कुणाल मडवीनं. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये अवघ्या 25च होत्या, पण जसा कुणाल आला स्ट्राईकला आणि त्याच्या बॅटमधून मागील 3 चेंडूमध्ये 16 धावा जमा केल्यात. भूमिका स्फोट आता भूमिका मांडताना पाहायला मिळतं आणि तीच भूमिका मांडल्या. आडव्या बॅटनं यावेळचा बॉल इट्स नो बॉल. अधीर भगतचा बॉल पाहायला मिळाला. नोचा इशारा येतोय. आणखीन एक खरं तर यावेळचा चेंडू अतिरिक्त टाकावे लागणार आहे अधीर भगतसाठी. फ्रीटचा बॉल असेल. धावपटा धावा लागले गेले त्या 42 धावा 42 रन्स. कुणाल मडवी सध्या बॅटिंग करतो आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके देखील कन्वर्ट केलेत. कुणाल मडवीनं अगदी टीम मॅनेजमेंटमध्ये थोडासा बदल जरूर केला आणि त्याचा फायदा देखील भूमिका स्पोर्ट चिरले संघाला झाला. तिसऱ्या क्रमांकावरच कुणाल मडवीला दाखल केलं होतं. फुलटॉस बॉल फ्रीटचा हा बॉलवर मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर एका टप्प्याने चेंडू चाललाय ओव्हर द रोप. कुणाल मडवीच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौका. सध्या जो अधीर भगत यांनी जो मॅटर केला तर पाहायला गेलं तर मागील 4 चेंडूमध्ये 21 धावा दिल्यात, ज्या मागील 18 चेंडूमध्ये फक्त 25 होत्या. आणि हेच तर क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही आणि हेच पाहायला मिळते. मागील 4 चेंडूमध्ये 21 धावा धावपटा धावा लागले गेले 46 रन्स. कुणाल मडवी ऑन द फायर. त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतात. अजितजी मोहिते देखील जॉईन होतील आमच्यासोबत. आणखीन एक समोरच्या दिशेने उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. बिपिन पावशेच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू चाललाय सीमा पार. आणखीन एक आलाय षटकार. संघाचे खंबे समर्थक आधारस्तंभ ज्यांना पाठीचा कणा मी म्हणत असो असे सुशील पाटील सर यांचे इथं आगमन झाले. त्यांना देखील आपण विनंती करतो आपण यावेळचा बॉल खोलावर टाकलाय. समोरच्या दिशेने खेळून काढला. बिपिन पावशे सिंगल रन्स कंप्लीट केली गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला आणि या 2 धावेनिशी धाव पडला धावा लागल्या गेल्या त्या अर्थातच 54 धावा ज्या धावा लढण्यासाठी हव्या पाहिजे होत्या, ज्या धावा अगदी स्कोर बनवून देण्यासाठी पाहिजे होत्या, अधीर भगतच्या विरुद्ध त्या धावा जणू काय खोऱ्यानंच उभारल्यात. कुणाल मडवीची बॅटिंग आवडली असेल ते भूमिका स्पोर्ट चिरले टाळ्या होऊन जाऊ द्यात. 18 चेंडूमध्ये अवघ्या 25 धावा होत्या, पण त्या तर अधीर भगतच्या विरुद्ध कुणाल मडवीच्या बॅटमधून तब्बल 29 धावा ठोकल्यात. 54 धावा लागल्यात आणि 55चा पाठलाग आता करायचा. चल टॉस आपण करणार आहोत. राजेंद्रजी मोहिते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती आहे उरण पूर्व विभागाचे प्रेसिडेंट प्रियालजी पाटील यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावर. उरण पूर्व विभाग क्रिकेटचे प्रेसिडेंट प्रियालजी पाटील यांना विनंती आहे.
शेखरजी भोईर यांना देखील विनंती आपण या मोठीजीची शेखरजी भोईर राजेंद्रजी मोहिते सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. चला विनंतीला मान द्या. उरण पूर्व विभागाची फाउंडर प्रेसिडेंट प्रियाजी पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण या व्यासपीठावर. आपलं सरचे स्वागत आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल राजेंद्रजी मोहिते सरांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. चला 4 षटकं 4 गोलंदाज आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत ही नियमावली सांगली जाते. नाणेफेकीचा कॉल जिंकला गावदेवी जुई संघानं. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल पहा आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसा आपण पुन्हा एकदा आवाज ऐकूया. याच गावचा आवाज प्रसादजी भोईर यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल आणि त्यांच्या भाषेतून आपण समालोचन ऐकूयात. येस, थँक्स बॉबी. येस, थँक्स बॉबी टू. उपस्थित सर्व क्रीडासिंगांचं मनपूर्वक स्वागत करूया. रात्रीचे 12:36 होत आहेत आणि आपण पुन्हा एकदा मात्र शुभेच्छा देऊया. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशातील या कृषी प्रधान देशाशी निगडीत असणारा हा अनेक सण आहेत, परंतु त्यापैकी हा जो सण आहे जो पौष महिन्यामध्ये येत असतो, हिंदू पंचांगाप्रमाणे 10व्या मराठी महिन्यात येणारा हा शेती संबंधित सण. खरं तर असं शास्त्र सांगतं शेतीमध्ये उगवलेलं धान्य सर या दिवशी नवीन धान्याचा वापर केला जातो, खाद्यासाठी वापरलं जातं प्रसाद म्हणून आणि तिथून त्या सणाला सुरुवात केली जाते. असा हा सण. तिळगुळ घ्या असं आपण म्हणतो आणि गोड गोड बोला. मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना एकीकडे आहे वोडाफोन वहाळ त्यांच्या विपक्ष खेळण्यासाठी भूमिका स्पोर्ट्स शिरले. पहिलं सत्र आपण ऐकलं विपुलजी पाटील यांच्या आवाजामध्ये, जिथे मात्र 24 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 54 धावा केल्या. 2 बाद 54 केल्या होत्या. करण मडवी अतिशय स्वस्तात गेला 5 मध्ये ज्यानं 7 केल्या आणि शुभम पाटील जो 9 चेंडू फेस करत असताना ज्यानं 13 धावा केल्या. त्यानंतर एक मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली कुणाल मडवी आणि मयूर मडवी यांच्यामध्ये, ज्यामध्ये कुणालने 9 मध्ये 30 केल्या आणि मयूरने त्याला खूप चांगली साथ दिली. फक्त 2 चेंडू ज्याच्या वाट्याला आलं आणि ज्याने 3 धावा केल्या. अशा प्रकारे 4 षटकामध्ये 54 केल्यात. 55 करायच्या आहेत. पाहूया सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. निर्णय सांगणं कठीण. एकच पर्याय आपल्याकडे उरलाय, तो म्हणजे उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानाने आपल्याला हा सामना पाहावा लागणार आहे. चला आपण मॅचला सुरुवात करूया. जास्त वेळ घेऊ नका. P1चं षटक. पहिला गोलंदाज वापरला जातोय. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारा गोलंदाजचं नाव आहे शुभम पाटील. सुदेश साळुंके अगोदरच्या मॅचचा हिरो आणि बिपिन पावशी आलाय, जो पहिल्या सामन्यामध्ये अतिशय स्वस्त्यात गेला होता. त्याला मात्र काहीतरी एक गाजलेला आहे आणि एकाला मात्र कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे शुभम आहे. शुभमकडे सुद्धा ती क्षमता आहे. पहिला चेंडू उडालाय आणि इथे मात्र फ्लाय स्लिपच्या वरतून चेंडू बॅकवर्डकडे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोचण्या अगोदर चेंडू सीमा पार आलाय. पहिला चौकार. महाराष्ट्रातील तरुणांना भावणारा खेळ बैलगाडा आणि या बैलगाडा क्षेत्रातील नामवंत जॅकी ड्रायव्हर, बंटी ड्रायव्हर बोम, समीर नाईक, पिंट्या म्हात्रे, समीर पाटील, साहिल पाटील, रितेश पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा मनपूर्वक आपण स्वीकार करूया. एखादी गोष्ट आपण मनापासून करायला गेलात ना का जग पण तुमच्या पाठीशी आणि नशीब सुद्धा तुम्हाला साथ देत असतात. प्रयत्न केलेत. यावेळचा चेंडू लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय. झेल जज केलं जात आहे. विकेट नंबर 1
पहिला खेळाडू बिपिन पावशे झेलबाद. ड्रेसिंग रूम मध्ये याचं कारण आहे, फार अपेक्षा होती बिपिन पावशेकडून. एक चौकार लगावल्यानंतर त्या बिपिननं मिडऑफच्या वरतून चेंडू लॉंग ऑफ कडे खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र जज करतोय आर्यन पाटील होता. आर्यनने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू. चला लास्ट वॉर्निंग आहे, लगेच रेडी व्हायचं. नेक्स्ट बॅट्समन एवढा वेळ घेऊ नका, प्लीज कोऑपरेट करा, प्लीज कोऑपरेट करा, एवढा वेळ घेऊ नका. एखादा खेळाडू बाद होत असेल त्यानंतर कोणता खेळाडू पाठवायचा यासाठी आपण प्लीज थोडासा अगोदर प्री प्लॅनिंग करा. खेळाडू बाद होऊन अगदी सीमारेषेपर्यंत आला तरी सुद्धा आपला खेळाडू जात नाहीये. काही प्रॉब्लेम असेल तर आमच्यापर्यंत आपण पोहोचवा, तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू, परंतु आम्हाला तुम्ही कोऑपरेट करा. बाद होणारा खेळाडू बिपिन पावशे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती रोहित चिर्लेकर. क्षमता आहे याच्याकडे सुद्धा. फुल टॉस चेंडू रोहितला, चेंडूवर हिट केला, एक हॅमर स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू डीप मिड विकेटच्या वरतून निघून चाललाय, आल्या आल्या लगवलाय, षटकार. अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत हा चेंडू पाहिला तर थोडासा फुलटॉस आला होता, समोर टाकला आणि मात्र बाकीचं काम रोहितनं आल्या आल्या हिट करून पूर्ण केलं. 6 मिळाल्या. धावसंख्या होती 1 बाद 10 धाबा. ऑन अन ॲव्हरेजनी धावसंख्या जमवण्याचा जो प्रयत्न चालू आहे, ज्यामध्ये 3 मध्ये आतापर्यंत 10 आल्यात. एक गडी जरी गमावला असला तरी त्याचं दुःख आता मात्र विसरलंय या षटकारानं. रोहित चांगला प्रयत्न करतो. शुभमचा पुढचा चेंडू समोर टाकला, यावेळेस मात्र मिडऑफच्या वरतून चेंडू उडवलाय. शॉर्ट डीप कव्हर वरून चेंडू उडवला, डीपकडे चेंडू चालला, एक मिळाली जातीये. दुसऱ्यासाठी प्रयत्न असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू गेला होता, डीप मध्ये धाबा मिळाल्या जातात. 2 धावसंख्या होती, 12 धाबा. फार महत्वाची मॅच आहे, नॉकआउट स्टेज, आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षणाला होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करून मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे दोन्ही संघांसाठी. फटका यावेळचा सुद्धा त्याच फटक्याची कार्बन कॉपी. जणू काही चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला आर्यन, तोपर्यंत चेंडू अडवला जातोय. 2 धावा रोखणं कठीण. 2 पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. शुभमच्या या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 14 धावा. बिपिन जरी बाद झाला असला तरी सुद्धा रोहित, सुदेश यांच्याकडे ती क्षमता आणि पुन्हा एकदा मात्र ते प्रयत्न करतात. 55चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 14 आल्यात. समोर ठेवला, यावेळचा चेंडू अतिशय वेगाने रिलीज केलाय. डॉट बॉल येतोय. षटक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55चा पाठलाग करत असताना वोडाफोन वर्ल्ड संघाची धावसंख्या होते 1 बाद 14 धावा. येणाऱ्या 18 मध्ये 41 करायचे आहेत. 18 चेंडू 41 करायचे आहेत. यानंतरचा सामना टॉस जिंकलाय गावदेवी जुई संघानं. हा सामना जसा संपेल तसा गावदेवी जुई संघानं लगेच मैदानामध्ये एका साईडने एंटर व्हायचंय. फार मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करताय. एखादी स्पर्धा ठेवणं सोपं नसतं. ज्यांनी नियोजन केलं आणि जे करतात त्यांनाच त्यांच्या खरं तर कष्टाची किंमत कळेल. आणि हे सर्व होत असताना त्यांना साथ देणाऱ्यांचे सुद्धा तेवढंच विशेष कौतुक करावे लागेल. सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 दादरपडा आयोजित आपण कैलासवासी विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केला हा निशांत चषक पाहताय. गोलंदाज आलाय करण मडवी, कृतज्ञ मडवी उर्फ करण. कोला टाकला, हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला जातोय. 18 मध्ये 41 ची गरज असताना हा बीड ऑन कडे आलेला फटका 1 धाव देऊन जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 15. येणाऱ्या 17 मध्ये 40 करायचे आहेत. 17 चेंडू 40 धावांची गरज. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांच्या साक्षीने रंगलेला हा निशांत चषक आपण पाहताय.
समोर टाकलाय आणि त्याला बॅकफुटला जाऊन हिट केलाय. नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगकडे. फ्लॅट स्ट्रोक, वन बाउंड चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिळणार 4. +1. 7 धावा मिळत आहेत. षटकार आलाय आणि 7 धावा मिळाल्या जात आहेत. रोहितनं केलेला हिट जो मात्र 7 धावा देऊन जातोय. धावा संख्या आता मात्र झपाट्याने वाढत असताना धावा संख्या होते 22. 17 मध्ये 40 समीकरण होतं ते आता मात्र बदललंय आणि बिघडलंय. 17 मध्ये 33 राहिल्यात. 17 चेंडू 33 करायच्यात. यावेळचा चेंडू समोर खेळलाय. झेल केला जात आहे परंतु सेफ झोन मध्ये म्हणावा सेफ आहे खेळाडू कारण फ्री हिट होता. सुजितनी खूप चांगला प्रयत्न केला पण इथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. मिळते सिंगल. आता येणाऱ्या 16 मध्ये करायच्या आहेत 32 धाबा. 16 चेंडू 32 ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2चं इक्वेशन आहे. आता मात्र परफेक्ट कनेक्ट झाला डीप मिड विकेटच्या वरतून. सुदेश साळुंकेच्या बॅट मधून आलाय एक गगनचुंबी गगनभेदी षटकार. पंधरा चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे. सुदेश साळुंके आणि रोहित चिर्लेकर अफलातून इनिंग साकारताना दिसत आहेत. संघाची गरज ओळखून मैदानामध्ये सध्या फलंदाजी त्यांची चालू आहे. 24 मध्ये 55चं समीकरण आता 15 मध्ये 26 वर येऊन ठेपलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. शॉर्ट मिड विकेट मधून चेंडू डीप कडे चाललाय तोपर्यंत एक पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न इथे थांबावा लागतोय. फेकी थोडीशी खराब झाली आणि त्याचा फायदा. नजर हटी आणि दुर्घटना घटी म्हणावे लागेल. जिथे एक होती तिथे आता मात्र 2 पूर्ण केल्या गेल्यात. या डावाच्या पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं वेळ सर्वच काही चिर्ले संघाच्या बाजूने जसं घडवून देत होती अगदी त्याच पद्धतीनं या डावाच्या सुरुवातीच्या 2 चेंडू नंतर ज्या पद्धतीनं वेळ जे काही सर्व घडवते ते जणू काही असं वाटायला लागलंय वाळ संघाच्या पक्षात होताना दिसले सर्व काही. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु वाईड लाईनच्या बाहेर निघणारा चेंडू. समीकरण बदलवून जातात. धावा संख्या होते 32. येणाऱ्या 14 मध्ये 23 करायचे आहेत. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. 14 चेंडू 23 धावांची गरज. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. प्रयत्न तेवढेच चालू आहेत पण यश कोणाला मिळणार त्यासाठी 14 मध्ये 23 कशा होतील की अडकल्या जातील हे पाहावं लागणार आहे. करण मडवी ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू उडवला गेलाय लॉंग ऑफ कडून लॉंग ऑफ कडे. मिड ऑफ करून लॉंग ऑफ कडे आलेला चेंडू तोपर्यंत 2 पूर्ण. प्रत्येक वेळी इथे मात्र स्वतःला सुरक्षित ठेवून मैदानामध्ये सेफ क्रिकेट खेळलं जात आहे. एकीकडे आहे सुदेश आणि त्याला रोहितची खूप चांगली साथ मिळत असताना समीकरण आलंय आता मात्र 13 मध्ये 21चं. 13 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 13 चेंडू 21 धावा. 13 चेंडू 21 करायचे आहेत. यावेळचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय आणि टिपलाय सुद्धा. खेळाडू क्रमांक 2 सुदेश साळुंके होतोय झेल बाद. वाईल्ड संघाचा ट्रम्प कार्ड म्हणावा लागेल. अगोदरच्या मॅचचा हिरो ज्यानं 33 धावा केल्या होत्या. सुदेश साळुंके हा मात्र झेलबाद झाला. फार महत्वाची ज्यानं इनिंग साकारली. 5 मध्ये 11 केला एक षटकार ज्याच्या बॅटमधून आला होता.
रोहित तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, ज्यानं आतापर्यंत 2 षटकार, 2 दुहेरी, 1 एकेरी अशा प्रकारे 17 वरती खेळतोय. रोहित चिर्लेकर. नवीन खेळाडू आलाय रोनित म्हात्रे, चौथ्या क्रमांकावरती रोनित आला. 12 मध्ये 21 राहिलेत. 12 चेंडू 21 ची गरज आहे. 12 चेंडू विजयासाठी 21 धाबांची गरज. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट, नवीन खेळाडू, चौथ्या क्रमांकावरती आलाय रोनित म्हात्रे. गोलंदाज येतोय मयूर मडवी. बॉलरने मयूर आहे. 12 मध्ये 21 करायचे आहेत. त्यावेळेस एंड आता मात्र चेंज झाली आहे. नवीन बॅट्समन आलाय. स्ट्रायकर बॅट्समन रोहित चिर्लेकर. त्यावेळेचा चेंडू हलक्या हाताने कनेक्ट केला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे. डीप मध्ये येत असताना एक पूर्ण केले. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट होईल का? डिसिजन अगदी क्लोज होता. डोळ्याची पापणी लवते न लवते डीप मधून सुजितने हा चेंडू फेकला. बाकीचं काम यष्टीरक्षक कृतज्ञानं पूर्ण केलं आणि मात्र वाळ संघाला बसलाय. हा तिसरा धक्का. खेळाडू क्रमांक 3, फार महत्वाची विकेट. रोहित चिर्लेकर होतोय धावबाद. कदाचित आमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा खेळाडूचं नाव सांगताना गडबडला. हरकत नाही. असं म्हणतात दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते. विद्यार्थी दशेमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा चांगला खेळाडू होईल अशी आपण अपेक्षा वर्तूया. आणि अगोदरच्या सामन्यामध्ये जो 12वा प्रतिनिधी आला होता ते एक संस्कारी बाल म्हणून ज्याच्याकडे आपण पाहू. सध्या आपण मॅचकडे कॉन्सन्ट्रेट होऊया. चला मॅचला सुरुवात करा. जिथे मात्र येणाऱ्या 11 मध्ये 20 करायचे आहेत. महत्वाचा खेळाडू रोहित चिर्लेकर जो मात्र बाद झालाय, धावबाद झाला. नवीन खेळाडू आलाय. खेळाडू क्रमांक 5. खेळाडूचं नाव आहे मिहिर घरत. मिहिर आणि रोनित असे 2 बॅट्समन सध्या मैदानामध्ये आहेत, ज्यांना येणाऱ्या 11 मध्ये 20 करायचे आहेत. चला करण, जास्त वेळ घेऊ नका. अकरा मध्ये 20 करायचे आहेत. कुणालचा हा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरले कडून डीप कडे चालला. 1 मिळाली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केलाय आणि तो सुद्धा यशस्वी. 2 मिळाल्या जातात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 37 धाबा. येणाऱ्या 10 मध्ये 18 करायचे आहेत. प्रत्येक धाव फार महत्वाची असणार आहे. ती म्हणजे या सामन्यामध्ये ती जमवण्याचा प्रयत्न आता मात्र वाळ संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. 10 मध्ये 18 करायचे आहेत. 10 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. कुणाल मडवी ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळला. क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघून चाललाय षटकारासाठी. या षटकारानं बरंचसं काय आता मात्र बिघडलंय. समीकरण 10-18चं आता 9-12 वरती येऊन ठेपलंय. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. ज्या कुणाल मडवीनं महत्वाचा एक खेळाडू धावबाद केला होता, त्या कुणाल मडवीला आता मात्र षटकार खावा लागलाय. हे असं क्रिकेट कधी घडतं आणि कधी बिघडतं. 9 मध्ये 12 करायचे आहेत. ओव्हर द विकेट. यावेळचा फटका शॉर्ट लेगला. चेंडू उडाला, हवेमध्ये आहे. जज करण्यासाठी क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि टिपलाय सुद्धा. काय एफर्ट दिलं जाते. 100% योगदान कशाला म्हणावं. व्यवसाय खेळाडू मी का आहे हे सिद्ध करत असताना क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक कृतज्ञ मडवीने टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक 4 झेल बाद. षटक. कधी षटकार येतोय, कधी विकेट जाते. आता 8 मध्ये 12 करायचे आहेत.
2 चेंडू जर निर्धाव फेकले तर अजित मोदी यांच्याकडून या गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. हे 2 चेंडू जर डॉट आले, निर्धाव आले, तर गोलंदाज कुणाल मडवीला 500 रुपयाचं कॅश प्राइज अजित मोहिते यांच्याकडून दिलं जाणार आहे. नवीन बॅट्समन आलाय, नवीन खेळाडू प्रदीप मुंबईकर. मोस्ट एक्सपिरियन्स होल्डर म्हणावं लागेल, एक अनुभवी खेळाडू आहे. 6व्या क्रमांकावरती आलाय. संघाची मधली स्थिती सांभाळण्यासाठी, मधली फळी सांभाळण्यासाठी आलेला प्रदीप मुंबईकर सोबत असणाऱ्या रोनित. समीकरण राहिलंय 8 मध्ये 12चं. 8 चेंडू 12 धाबांची गरज. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील. सामन्याचं भवितव्य या 2 चेंडूवरती असणार आहे. 8 चेंडू 12 धाबांची गरज आहे. रिव्हर्स खेळलाय, रिव्हर्स खेळला आणि त्याच्यामध्ये यश मिळतात. स्विच हिट सक्सेस झालाय. इथे मात्र वन बाउंड चेंडू निघून चाललाय सीमा पार. आलाय चौकार. सात चेंडू विजयासाठी 8 धाबांची गरज. अनुभव कशाला म्हणावा याचं उत्तम उदाहरण प्रदीप मुंबईकरनं खेळलेला फटका. आल्या 4 धाबा. 7 मध्ये 8. समोर ठेवून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो. लेग बिफोर द विकेटचा अपील केले, परंतु चेंडू निघून चाललाय. शरीराचा वेध घेऊन लॉंग स्टॉप सीमा पार. आलाय चौकार. बॅटकडे आहे. चौकार आला आणि आता मात्र शेवटचं षटक विजयासाठी 4 धाबांची गरज. शेवटचं षटक 4 धाबा. चला चिरले टीम घाई करा. चिरले टीम साठी विशेष सूचना आपण घाई करायची आहे. चिरले टीमला सूचना आहे, आपण घाई करा. शेवटचं षटक विजयासाठी 4 धाबांची गरज. आत मैदानामध्ये सामना चालू आहे, तो म्हणजे भूमिका स्पोर्ट्स चिरले विपक्ष वोडाफोन वाळ. चिरले संघाबद्दल सांगायचं झालं तर चिरले संघाच्या जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा तेव्हा दीपक शेठ पाटील यांची नेहमी आठवण होत असते. आणि चिरले संघाला खऱ्या अर्थानं ज्यांनी चिरले टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे. आणि जेव्हा जेव्हा चिरले संघ खेळण्यासाठी जातो, मग रात्रीचे किती जरी वाजले तरी ते स्पर्धा घर बसल्या जिथे असतील तिथून ती स्पर्धा लाईव्ह पाहत असतात. एवढं गावच्या क्रिकेटवरती त्यांचं असणारं प्रेम आहे. क्या बात आहे. हे षटक, या षटकामध्ये जर या धावा डिफेंड केल्या तर अजित मोदी यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाईल. नाव आहे सुजित पाटील. कित्येक कारनामे सुरजितने केलेत. पुन्हा एकदा त्याला ती संधी मिळाली, पण समोर असणारा फलंदाज रोनित मात्रे हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. स्लोवर करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. पाहूया धावचीची संधी आहे, पण इथे मात्र घडलंय काय. स्लोवर चेंडू टाकलाय आणि खेळाडूला बाद केलाय. खेळाडू क्रमांक 5, 5वा खेळाडू झालाय. धाव बाद. एक प्राथमिक अंदाज आपण पाहिला तर हा सामना जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नक्कीच नाही या दोन्ही संघांसाठी. अगदी 100% एफर्ट दिलं जातं आणि लास्ट मोमेंट पर्यंत या मॅचला आपल्याला पाहावं लागणार आहे असं दाखवून देतोय. एकीकडे 6 मध्ये 4ची गरज असताना सुद्धा गोलंदाजाने गोलंदाजी ज्या पद्धतीने करतोय. पहिला चेंडू थोडासा स्लोवर केला होता, फिरकी घेतली चेंडूनी आणि जिथे मात्र धावबाद केलं खेळाडूला. 5 मध्ये 4 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. या धावा जर डिपेंड झाल्या 2000चं कॅश प्राइज या गोलंदाजाला दिलं जाणार आहे. पुढील मॅच फार महत्वाची आहे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. लगेचच आपण मॅच चालू करणार आहोत. कोणत्याही संघावरती कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होऊ नये असं मला नक्कीच वाटतंय, परंतु नाईलाजास्तव आम्हाला सुद्धा वेळेमध्ये या स्पर्धा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे ही वॉर्निंग आम्हाला ही द्यावीच लागते. यावेळचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावचीची संधी होती, डायरेक्ट हिट केला. अपील होतोय. काय घडलंय नक्की. एक पूर्ण दुसरीसाठी हा प्रयत्न थर्ड अंपायर रेफर केला जातोय. DRS तिसरे पंच इथे आहेत, ते एक्झॅक्ट निर्णय देतील. मेहर सर
कित्येक वर्षाचा टेनिस क्रिकेटचा खेळाचा अनुभव आणि त्यानंतर ज्यांना कित्येक स्पर्धा आपण मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करताना पाहतो लेग बॅवच्या स्वरूपात ही सिंगल मिळाली आहे. डबलसाठी जो प्रयत्न केला आणि तोपर्यंत एक्झॅक्ट काय घडलं यासाठी तिसरे पंच कंट्रोल रूममध्ये आलेले आहेत आणि कळवतायत नॉट आउट, खेळाडू सुरक्षित आहे. लेग बायच्या स्वरूपात या धावा मिळाल्या दोन धावा मिळाल्यात. आता मात्र येणाऱ्या 4 मध्ये तुम्हाला 2 करायचे आहेत. 4 चेंडू 2 धावांची गरज. खूप चांगला चेंडू निघाला होता. यष्टी रक्षकाला कदाचित जर चेंडू मिळाला असता तर हा सामना अजूनही रंगतदार होऊ शकला असता, पण आता मात्र 4 मध्ये 2 करायचे आहेत. सुजित अजूनही सामना सोडायला तयार नाहीये. लास्ट मोमेंट पर्यंत फाईट करायची ही ओळख आहे चिरले टेनिस क्रिकेटची. पाहूया काय घडतंय. समोर टाकला चेंडू, मिडॉनला उडवला गेलाय. एक पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, हिट केला चेंडूला. पाहूया दुसरी धाव पूर्ण होईल का. खेळाडू दुसरी धाव घेत असताना धाव बाद. खेळाडू हार मानायला तयार नाहीत. प्रत्येक चेंडू गणिक संघर्ष होताना दिसतोय. मोठा फटका जरी आला तरी गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवलं जात आहे. त्याला पुन्हा एकदा मात्र पाठिंबा दिला जातो आणि त्याला पुन्हा एकदा मोटिवेट केलं जातं. आणि म्हणूनच की काय हा सामना अगदी सरते शेवटी 3 चेंडू 1 वरती येऊन थांबलाय. काही संघ सहज सामना सोडत असतात. अशा प्रकारची सिच्युएशन आली तर मॅच मधून अक्षरशः बाहेर पडत असतात. मानसिकता त्यांची ढासळत असते. पण इथे मात्र भूमिका स्पोर्ट चिरले संघाचे खेळाडू अजूनही पॉझिटिव्ह थिंकिंगने मैदानामध्ये समोरच्या संघासमोर 2 हात करताना दिसत आहेत. 3 मध्ये 1 करायचे. नवीन फलंदाज आलाय आधीर भगत. संघर्ष करावा लागतोय. धावांसाठी धावाधाव करायला लावणारा सामना मैदानात चालू आहे. 24 मध्ये 55चं समीकरण होतं, आता 3 मध्ये 1 येऊन ठेपलाय. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीने सुटलाय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, त्यामुळे संघाला जर जिंकायचं असेल वाळ संघाला तर ही 1 धाव पूर्ण करावीच लागेल. पण त्यासाठी सापळा रचलाय. आधीर आहे स्ट्रायकर. आधीर भगत. सुजित पाटील. यावेळचा फटका विनिंग स्ट्रोक. मिडविकेटच्या वरतून चेंडू खेळलाय. डीप मिडविकेट कडे चेंडू येतोय आणि मात्र मिळालाय चौकार. जिंकला आहे तो म्हणजे वोडाफोन वाईल्ड संघानं. विजेते संघाचं हार्दिक अभिनंदन आपण करूया आणि पराभूत झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आणि दुसरीकडे ज्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे, चला जुई टीमने लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. जुई संघानं लगेचच मैदानामध्ये एंटर व्हायचं आहे. आमच्याकडे वेळ कमी असते. लाईनअप करून आपण मैदानाचा ताबा घ्या.